हाय हॅलो नमस्कार. मी आपल्या सगळ्यांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आणि बघते काय तर किचनच्या विंडोमध्ये हा कावळा येऊन बसलेला आहे आणि नुसता कावकाव करीत आहे. तर हे रोजचं आहे याचं. बघा तुम्ही, बघा याला पोळी टाकली तरी नुसता ओरडत आहे हा. रोज येतो आणि पोळी खातो, ब्रेड खातो. आता पोळी टाकली आहे त्याला, कधी काय खात नाही. बघा इथे टाकली त्याच्या भांड्यामध्ये पोळी. काय पाहिजे तुला? आता स्नेहाने टाकलं बिस्किट. चला तर याचं हे रोजचंच आहे, परंतु आज आहे रामनवमी. हा व्हिडिओ मी जरा लेट टाकत आहे. तर आम्ही आज ठरवलं की आज बासुंदी करू आणि श्रीराम उत्सव आहे आज, तर त्यानिमित्ताने आपण देवाला छान बासुंदीचा नैवेद्य लावू. तर छान इथे मी बासुंदी तयार करीत आहे. सकाळी सकाळी दूध आटवायला ठेवलं की ते होऊन जातं 2-3 तासामध्ये. त्यामुळे आम्ही सकाळी सकाळीच मांडून दिलं आणि ते होत आहे. त्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट केला. तर ब्रेकफास्टमध्ये आम्ही एक नवीन गोष्ट केलेली आहे की ही मिसळ आहे. ही एकदम रेडी मिसळ आहे, रेडी टू ईट. तर ही शकुलच्या मित्राने प्रणयनी आणली होती. तर स्नेहा म्हणाली की आपण आज याचंच ब्रेकफास्ट करूया. तर बघा आम्ही कसं तयार करत होते. गरम पाणी घेतलं थोडं, त्यामध्ये ही यामधलं लिक्विड सगळं टाकलं तर ही होऊन गेले मिसळ पाव करणार आहोत आम्ही. तर हे मिसळ तयार होऊन गेली. यामध्ये 2 पॅकेट होते. एकामध्ये होतं हे ग्रेव्हीचं सगळं साहित्य आणि दुसऱ्यामध्ये होतं मिसळचं, म्हणजे हे चिवडा वगैरे सगळं. असे 2 होते. आम्हाला फक्त पाव विकत आणावं लागलं. कांदा कापला आणि मस्त अशी मिसळ पाव आम्ही आज केली. तर याला छान उकळू द्यायचं आहे थोडं. काहीच टाकायची गरज नव्हती याच्यामध्ये, ना तिखट मीठ काहीच नाही. खूप छान आहे. तुम्हाला वाटेल तर अवश्य करून बघा. आणि पाव आणली आणि मस्त शेकून घेतले आम्ही बटरनी, किंवा तुम्ही साजूक तुपानी सुद्धा शेकू शकता. तर इथे आमचा आजचा ब्रेकफास्ट खूप मस्त झालेला आहे तयार. अगदी अवघ्या 10 मिनिटामध्ये ब्रेकफास्ट वगैरे करून आम्हाला तयार होऊन पूजा वगैरे करून आम्हाला खाली सोसायटीमध्ये मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. तिथेसुद्धा आम्हाला दर्शनाला जायचं होतं. तिथेही प्रसाद होता, परंतु घरी आम्ही सगळं नैवेद्य वगैरे करूनच जाणार आहोत. तर असे छान कडक पाव शेकून घेतलेले आहे दोन्हीकडून. मी तर सर्वीकडनं शेकले छान असे आलटून पालटून. इथे सकाळी सकाळी आमचा ब्रेकफास्टची तयारी सुरू आहे. इन्स्टंट मिसळ पाव. ब्रेकफास्ट सुरू आहे आमचा. शकूल येत आहे. हा ते होऊन जाईल. नाही केलं तरी होतं म्हणा. ते त्यांनी का फक्त रसात दिला बनवून. झालेली आहे. आणि आता आम्ही खाली सोसायटीमध्ये मंदिर आहे ते दर्शनासाठी जातो. ड्रेस घातलेला, साडी. आज संडे असल्यामुळे छोटे छोटे मुलं मस्त खेळत आहे. इथे छोटंसं गार्डन आहे लहान मुलांचं. हे आहे सोसायटीतलं मंदिर आणि इथे आज रामनवमी निमित्त महाप्रसाद आहे. मंदिरामध्ये सगळ्या देवांच्या अशा मूर्त्या आहेत.
प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण, त्यानंतर राधाकृष्ण आहे, त्यानंतर दुर्गा मातेची सुद्धा आहे, बजरंगबली आहे, एकीकडे गणपती आहे. तर अशा विविध देवतांच्या, सगळ्या देवतांच्या इथे मूर्त्या आणि खूप सुंदर रेखीव अशा मूर्ती आहे. तर इथे नेहमी काही ना काही कार्यक्रम होत असतात. तर इथे आम्ही आलेलो आहे दर्शनाला आणि इथे 9 दिवस कार्यक्रम होते, त्यामुळे इथे सगळे जे आलेलं होतं ते साहित्य या लेडीज सगळं गोळा करत होत्या आणि वेगळं वेगळं करत होत्या. तर बघा इतकं मस्त वाटलं मंदिरामध्ये येऊन. तर हे पंडितजी नेहमी आमच्याकडे येतात सत्यनारायणाला. आणि बाजूलाच इथे असं शंकराची पिंडसुद्धा आहे. बघा इथे मस्त नंदी पण आहे. खूप छान असं इथे रम्य वातावरण असतं. सकाळी सकाळी दर्शनाला आलं की खूप छान वाटतं. तर सकाळी इथे होमसुद्धा होऊन गेलेला आहे, हवन. तर आता आम्ही चाललेलो आहे प्रसाद घ्यायला. प्रसाद सोसायटीच्या मेन हॉलमध्ये होता, तर तिथेच जातो आम्ही. हे गार्डन आहे, मस्त गार्डन आहे इथलं. इथे छान मुलं खेळतात संध्याकाळी. हा हॉल आहे सोसायटीचा. तर इथेच त्यांनी प्रसाद ठेवलेला होता, कारण थोडं ऊन होतं ना त्यामुळं. तर प्रसादही खूप छान होता. बघा असा प्रसाद होता. त्यानंतर दुपारी शकुल आणि त्याच्या पप्पांनी वॉल पेंटिंग्स लावल्या. ह्या पेंटिंग्स शकुल आणि स्नेहा जेव्हा गोव्याला गेले होते तेव्हा यांनी तिकडनं आणलेल्या होत्या. तर आत्ता त्याचा मुहूर्त निघालेला आहे आणि या काही ऑनलाईन बोलवल्या होत्या स्नेहाने लावण्याचं काम. तर बघा छान दिसत होत्या. आणि आजच हा AC लागला आहे आमचा, त्यामुळं सगळं पसारा असा पडलेला आहे. गुढीपाडव्याच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आम्ही हा घेतला. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आम्ही हा AC घेतलेला आहे. आणि त्यानंतर रात्री आम्ही आलेलो आहे बंगाली मार्केटला दिल्लीच्या. तर इथलं पाणीपुरी खूप फेमस आहे. आम्ही जेव्हाही इथे येतो पाणीपुरी खायला नक्की येतो. तर खूप छान अशी पाणीपुरी आहे. मार्केटला आलो आहे पाणीपुरी खायसाठी. देईल तेव्हा तर आता आम्ही कुल्फी खायला आलेलो आहे. बंगाली मार्केटमध्येच हे आहे. तर एक कुरेमल कुल्फी आहे. इथे वेगळ्या वेगळ्या फळांमध्ये स्टफ करून कुल्फी तयार करून देतात. तर आम्ही इथे एक मँगो घेतली आहे आणि एक अनार कुल्फी घेतलेली आहे. तर ही थोडी वेगळ्या टाईपची कुल्फी आहे. तुम्ही बघालच कसं आहे ते समोर. मी कुल्फीविषयी थोडं सांगितलेलं आहे. तर हे एक फेमस असं शॉप आहे. इथे खूप मोठे मोठे सेलिब्रिटीज येऊन गेलेले आहेत. ही क्रीम कुल्फी. तर या कुल्फीविषयी मी थोडक्यात सांगते की हे ओरिजिनल अनार आहे आणि यामध्ये त्यांनी सगळं लिक्विड टाकलेलं आहे. ही एक कला आहे त्यांची की त्यांनी कसं टाकलं ते. आणि अगदी अनारसारखा फ्लेवर येत होता त्या कुल्फीचा. आणि हे बघा, हे जे वरचं जे कवर आहे ते अगदी अनाराचं आहे. खूप छान टेस्टी होती ही कुल्फी. मला मँगोपेक्षा ही कुल्फी जास्ती आवडली होती. तर माहिती नाही कसं काय करतात ते. आणि आंब्यामध्ये सुद्धा ते त्याच प्रकारे भरतात. तर ही तयार झालेली आहे आपली अनार कुल्फी. यावरती ते लोक मसालासुद्धा टाकून देतात, पण आम्ही मसाला घेतला नव्हता. बघा मस्त वाटत आहे. याला जर तुम्ही व्यवस्थित बघाल तर यामध्ये थोडे थोडे अनारचे दाणे सुद्धा तुम्हाला दिसेल. हे बघा, हे छोटे छोटे दिसत आहे तुम्हाला साईडला.
तर आता ही आहे मँगो कुल्फी. हा ओरिजिनल आंबा आहे, त्यामध्ये सुद्धा यांनी कुल्फीचं बॅटर भरलेलं होतं. तर आता याला सुद्धा ते कट करून आम्हाला देणार आहे. आणि बंगाली मार्केटमध्ये असं एक फेमस असं हे एक शॉप आहे. तर तुम्ही जर दिल्लीला आले तर अवश्य इथे भेट द्या, कारण खूप सुंदर अशी कुल्फी होती इथली. तर आम्ही घेतली आहे अनार स्टफ कुल्फी आणि मँगो स्टफ कुल्फी. कशी असते? टेस्टी आहे. मी नेहमी अनार घेते, आज आम्ही मँगो पण घेतली. मस्त आहे. कशी आहे? तर मग मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक जरूर करा. व्हिडिओ बघतात पण लाईक तेवढे पाहिजे तेवढे येत नाही आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी.